येस. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. नाव काय आहे तुझं? माझं रुपाली हावले नाव आहे. ओके, रुपालीच आहे. बर, येस. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू आपण आणि वेलकम पण करू पहिल्यांदा रुपालीचं आपल्या शतायुषी फॅमिली मध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सगळेजण पटापट पटापट अनम्यूट करून वेलकम रुपाली. वेलकम. वेलकम रुपाली. वेलकम. वेलकम रुपाली. वेलकम. वेलकम रुपाली. वेलकम रुपाली. वेलकम वेलकम. रुपाली. वेलकम वेलकम. वेलकम रुपाली. वेलकम रुपाली. वेलकम. चलो, वेलकम रुपाली. रुपाली नाव कुठून आहे, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं? लिंक आई बाबांनीच दिल्या, पण का वाटलं स्वतःवर काम करावं? येस. स्टार्ट करू का? हो. ओके. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी रुपाली हावले, ही जयश्री हावले यांची कन्या आहे आणि मी बी फार्मसी ग्रॅज्युएट स्टुडंट आहे आणि रिसेंटली मी पुण्यामध्ये असते. हेल्थ केअर आय टी मध्ये मी वर्क करत आहे. तो जेव्हा मी इचलकरंजीला होते, ऑलरेडीच माझी इम्युनिटी थोडी लो होती. मला पित्ताचा खूपच त्रास होता. थोडे जरी काही खाल्ले तरी मला खूप इश्यूज होत होते. बट जेव्हापासून मी कॉर्पोरेट लाईफमध्ये एंटर केलं, मला मोस्टली स्क्रीन टायमिंगमुळे आणि एसीमुळे जास्त मायग्रेनचा इश्यू सुद्धा फेस व्हायला लागला आणि पित्ताचा त्रास पण खूप व्हायला लागला. त्यामुळे जेव्हा मी 1-2 दिवस सुट्टीसाठी इचलकरंजीला गेले, तेव्हा मम्मीने सजेस्ट केले की हे न्यूट्रिशन बद्दल. मी फर्स्टली तिला नाही बोललेले की नको नको मला म्हणून. बट तिने कसं तरी कन्व्हिन्स करून मला हे न्यूट्रिशन दिलं आणि 1 मंथ होत आला हे मला हे न्यूट्रिशन घेऊन कंटिन्युअसली. बट मी जेन्युइनली सांगू इच्छिते की खूप मला फरक जाणवला आहे ह्या न्यूट्रिशनमुळे. मायग्रेनचा खूप मोठ्या प्रमाणात माझा इश्यू कमी झालेला आहे. कारण कंटिन्यू स्क्रीन टायमिंग आणि एसीमुळे मला खूप मायग्रेनचा इश्यू होत होता आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये हे मी एसी आणि स्क्रीन टायमिंग अव्हॉइड नाहीच करू शकत. सो त्यामुळे मायग्रेनचा इश्यू खूप होत होता आणि पित्ताचा पण खूप जास्त होता. पण जेव्हापासून मी न्यूट्रिशन स्टार्ट केलं, खूप प्रमाणात माझा इश्यू कमी झालेला आहे. सो थँक यू मॅम अँड थँक यू न्यूट्रिशन. मला जेन्युइनली हा फरक माझ्यात जाणवलेला आहे आणि मी कंटिन्यू घेत आहे हे न्यूट्रिशन. येस. एनर्जी मध्ये किती फरक पडला? एनर्जीमध्ये खूप फरक पडलाय मॅम. कारण माझा पूर्ण मी लो पडत होते थोड्या वेळात लगेच. कारण पण जेन्युइनली माझ्यात एनर्जीमध्ये खूप खूप प्रमाणात जास्त फरक पडलेला आहे. ओके. एकदा ना स्किन मध्ये पण काय करायचं माहितीये, की आपण क्लोजअप फोटो काढून ठेवायचा ओके. आणि 1, 2, 3 महिन्यानंतर परत बघायचं की आपल्या स्किनचा ग्लो, स्किनचं स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये किती फरक होतोय. हो मॅम. अजून एक ऍड करायला मी इच्छिते. माझी स्किन खूप ड्राय होती. माझा वॉटर इंटेक खूप कमी होता. बट त्याच्यामुळे थोडासा वॉटर इंटेक वाढला आणि मी सुद्धा पाणी 50ला त्यांनी बोलवलं खाली बरं असं म्हटलं ते परत येणार नाही. इंटेक स्टार्ट. वारे ताई, बंद करा ना, कुठं येणार नाही परत. हा. वॉटर इंटेक जेव्हा स्टार्ट केला तेव्हा माझी स्किन खूप ड्राय होत होती. आता कम्प्लिटली थोडा माझा तो पण फरक जाणवत आहे. मला ऍक्ने इश्यू पण थोडा स्क्रीन टायमिंगमुळे होत होता. तर त्यात सुद्धा मला फरक जाणवलेला आहे मॅम. येस, 100% जाणवणार आहे. कारण हेच तरी मेन आहे की तुम्ही लोक तुमच्या स्किनकडे फक्त आउटर बाकी सगळ्या गोष्टींना आपण प्रयत्न करत असतो, पण एनर्जी पाहिजे ना, न्यूट्रिशन त्याची जी ताकद आहे ती जबरदस्त म्हणजे जबरदस्त आहे. ओके. चलो, बेस्ट एकदम. कारण तुमची यंग जनरेशन जेव्हा स्वतःवर काम करतं, कारण तुमच्याकडं खूप खूप जबाबदाऱ्या आहे आणि या सगळ्या पेलताना आताच फूड क्वालिटी आणि आपल्याला आताच्या गरजा आपल्या बॉडीच्या आपण भागवू नाही शकत. आणि त्याच्यामुळे आपल्याला जसं बाहेरून बाकीच्या सगळ्या गोष्टींची गरज आहे, तसं मेंटल हेल्थ साठी पण या सगळ्या ग्रुपची तुम्हाला खूप उपयोग पडेल. आणि तुम्ही यंग जनरेशन याच्यात येतं ना, त्यावेळेला आम्हाला खूप भारी वाटतं. येस. मॅम. चलो, जोरदार क्लॅप करणार आहोत आपण रुपालीसाठी. आणि आता आपण जाणार आहोत, द बेस्ट एक्सपिरियन्स आहे बरं का. आणि मग येणार आहे मी सुषमा वंजारी ताई तुमच्याकडं. पहिल्यांदा मी जाणार आहे अरुण सरांच्याकडे. जोरदार क्लॅप करू आपण अरुण सरांच्या एक्सपिरियन्स साठी. कंटिन्यू. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग ऑल. माझं नाव अरुण अडसुळे. मी हातकलंगलीहून आहे. मला लिंक माझे सासरे
अशोक माने यांनी दिली. येस, त्यां- मध्येच कोण त्यांच्यातला बोलायला लागले बघा, जरा म्यूट करून घ्या. हं. त्यांच्यामधला रिझल्ट बघून आम्ही शतायुषी फॅमिली जवळजवळ मला वाटते 1.5 वर्षापूर्वी आम्ही जॉईन केली. आम्हाला हेल्थ चॅलेंजेस असे भरपूर असे काही नव्हते, पण वजन वाढलेलं होतं. त्यासाठी आम्ही जॉईन झालो होतो. सासऱ्यांचं रिझल्ट बघून त्यांना शुगरची गोळी चालू होती 1000 mgची. आणि अचानक डिटेक्ट झाल्यामुळं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं वजन वगैरे कमी करा. आणि त्यांनी त्याच्यावरती काम करून वजन वगैरे कमी केलं आणि त्यांचं शुगरची गोळी बंद झाली. मग त्यांनी हे आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही जॉईन झालो. आमचं चेकअप वगैरे झालं आणि नंतर मग आम्ही जॉईन झालो. सुरुवातीला आमची मिसेसनं घेतली होती. नंतर तिच्यातला रिझल्ट बघून मी जॉईन झालो. मला जवळपास 13-14 किलो वजन कमी करायचं होतं. माझं आयडियल वजनपेक्षा एवढं फॅट वाढलेलं होतं की ते मला कमी करायचं होतं. साजने सरांनी आम्हाला माहिती ज्यावेळी दिली, त्यावेळी सगळं व्यवस्थित ऐकून आम्ही त्याच्यावरती काम करायचं ठरवलं आणि काम केलं आम्ही. शतायुषी फॅमिलीच्या अंतर्गत वर्कआउट, योगा आणि गाईडन्स, नॉलेज ह्याच्यावरती सगळं नॉलेज घेऊन आम्ही न्यूट्रिशन बरोबर सगळं काम केलं आणि बॉडीमधलं फॅट जे वाढलेलं होतं ते कमी केलं. त्याच्यानंतर एनर्जी लेव्हल वाढली. वजन कमी झाल्यामुळं एनर्जी लेव्हल वाढली. त्याच्यानंतर मला अनेक वेगळा असा म्हणजे 17-18 वर्षापासून म्हणजे 16-17 वर्षाचा असल्यापासून चरबीच्या गाठी होत्या हातावर आणि पाठीवर. त्यावेळी मी ते डॉक्टरांना दाखवलं होतं. त्यावेळी डॉक्टर म्हणले होते, की "ह्याचा तुला काय त्रास होतोय का?" विचारले. मी म्हणलं, "मला काही त्रास होत नाही. ज्यावेळी तुला काही त्रास होईल, त्यावेळी माझ्याकडे ये. हे ऑपरेशन करून काढायला लागेल. ह्याच्यावर दुसरं काही औषध नाही आहे किंवा उपाय नाही आहे," म्हणले होते. मग मला काय त्या चरबीच्या गाठींचा त्रास होत नव्हता. पण ते दिसताना बरोबर दिसायचं नाही. त्यामुळं मी औषध नाही म्हणल्यानंतर मी गप्प बसलो. नंतर ते गाठी अशा मोठ्या व्हायला लागल्या. फॅट वाढल्यामुळं त्या गाठींची साईज वाढायला लागली. मग तरी पण आपल्याकडे काय औषध नाही म्हणून सांगितली होती डॉक्टर, म्हणून मी त्याला पर्याय नव्हता. मग जसं-जसं आम्ही शतायुषी फॅमिलीमध्ये येऊन नॉलेज घेऊन त्यावर काम करू लागलो, आपल्या वेटवर, फॅटवर, तसं त्या चरबीच्या गाठी विरघळायला चालू झाल्या. गाठी माझ्या हातावरच्या आणि पाठीवरच्या जवळपास 80% प्लस विरघळलेले आहेत आतापर्यंत. आणि एक दुसरा माझा रिझल्ट आहे, की मला स्लीपिंग पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होता. भरपूर पूर्वीपासून म्हणजे मी कॉलेजला वगैरे जात होतो त्यावेळीपासून. त्यावेळी मी डॉक्टरांना सांगितलं होतं एकदा, की मला असा-असा प्रॉब्लेम होतोय रात्री झोपेत, की मला झोपेत असताना आपण ज्यावेळी झोपतो, त्यावेळी झोपेत अचानक जाग येते आणि जाग आल्यानंतर आपली बॉडी पूर्ण ब्लॉक असते. म्हणजे कुठलाही बॉडीचा पार्ट आपण हलवू शकत नाही. कितीही प्रयत्न केला, तरी आपण कुठलाही बॉडीचा पार्ट हलवू शकत नाही. डोळे सुद्धा हलवू शकत नाही. असं म्हणजे कुठलाच पार्ट हलवू शकत नाही आपण. अशी बॉडी ब्लॉक होते. असं हो. मग त्यावर सुद्धा मला चांगला रिझल्ट मिळाला. कारण पोषक आहार घेतल्यामुळं आणि न्यूट्रिशन घेतल्यामुळं त्यावर मला चांगला रिझल्ट मिळाला. पूर्ण बॉडी ब्लॉक होती. कुठलाही बॉडीचा पार्ट हलू शकत नाही. असं एवढं त्रास व्हायचा, की भरपूर आणि आठवड्यातनं जवळपास 3-4 वेळा, एक-एक दिवशी तर म्हणजे एक-एक रात्री तर 2-2 वेळा व्हायचं तसं. आणि त्रास व्हायचा भरपूर. म्हणजे एखाद्या वेळेस सर्दी वगैरे झालेली असली, तर श्वासोश्वास सुद्धा त्या अशा अवस्थेत घेता येत नव्हता मला. आपली बॉडी जवळपास मला वाटते तसं झालं, तर 20-25 मिनिटं त्या स्थितीत आपण अडकून राहतोय. स्लीपिंग पॅरालिसिस. सर्दी मग वगैरे झालेली तर आपण श्वासोश्वास सुद्धा एकदम घेऊ शकत नाही, अशी अवस्था असते. मग त्यावेळी खूप खूप त्रास होतोय. आता म्हणजे आपलं काही खरं नाही, असं वाटायचं त्यावेळी मला. मग मी डॉक्टरांना त्यावेळी सांगायचा प्रयत्न केला होता. डॉक्टर म्हणले, "तू जास्त विचार करतो का बघ. कुठला स्ट्रेस आहे का तुला?" म्हणजे असं मला त्यावेळी मी कॉलेजला वगैरे असणार, त्यामुळे मी जास्त विचार पण नसायचा आणि
त्यामुळे मी विषय सोडून दिला. काय होतंय होऊ दे म्हणून मी गप्प बसलो होतो. कारण मला सांगता आलं नाही, की डॉक्टरना मला हे असं-असं होतंय म्हणून. हो. त्याच्यानंतर मी तसंच ते 17-18 वर्षे तसंच मी पुढे ढकलत आणलं. त्याच्यानंतर मला शतायुषीमध्ये आल्यानंतर चांगला रिझल्ट मिळाला आणि सुरुवातीचे 3 महिन्यातच मला ते तसं व्हायचं बंद झालं होतं. पण मी ऑब्झर्वेशन मला कितपत रिझल्ट मिळतोय बघायचं म्हणून 1 वर्ष ऑब्झर्वेशन केलं, पूर्ण 1 वर्ष. 1 वर्षात फक्त मागच्या डिसेंबरमध्ये एकदा झालं होतं. त्यावर परत अजून मला तसं झालेलं नाही. म्हणजे त्यासाठी मला चांगला रिझल्ट मिळाला आणि पित्ताचा पण भयंकर त्रास होता. आमचं काम शिफ्टमध्ये असतंय, तिन्ही शिफ्टमध्ये. त्यामुळं मला पित्ताचा त्रास होता जागरणामुळं वगैरे. ते पित्ताचा त्रास पण कमी झालेला आहे. येस. आणि शतायुषी फॅमिलीमध्ये पूर्ण म्हणजे नॉलेज घेतल्यामुळं आपल्याला नॉलेज मिळतंय. त्यामुळं आपला कॉन्फिडन्स वाढतोय, की ट्रान्सपरन्सी वाढते. पुढं आपल्याला काय करायचं आहे, काय नाही. ह्या म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज पण मिळतंय आपल्याला. यासाठी धन्यवाद. चलो, अरुण सरांसाठी एक. अरुण सर, वय किती आहे आता तुमचं? आता माझं 42 वय आहे. ओके. 18 वर्ष म्हणजे बघा किती वर्षापासून हा प्रॉब्लेम होता. आणि असं होतं का बरं? मस्त होतं ना, यांना झालंय म्हणजे होतं. त्याच्यामुळं हे होतं. काही वेळेला सांगता येत नाही व्यवस्थित, काही वेळेला समजत नाही, म्हणून आजाराचं निदान लागणं खूप महत्वाचं असतं. मला तरी स्वतःला असं वाटतंय, ज्या व्यक्तीला एखादा आजार असेल आणि त्याचं निदान लागलं तर त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोण नाही. कारण त्याला त्यातनं रिव्हर्स येण्यासाठी मार्ग शोधता येतात, करता येतात. पण निदानच नाही लागलं तर काय करणार आपण? तर निदान लागणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला हे कळालं किंवा तुमच्या डॉक्टरांना कळालं आणि त्याच्यावर तुम्ही स्वतः काम करायचं बघितलं, काम करायला लागला आणि हा रिझल्ट भेटलाय. एकदा, कारण बघा ते 1.5 वर्षापासून जॉईन आहेत. सुरुवात एकदम रिझल्ट येतो का कुठल्याही गोष्टीचा? नाही. स्लो 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 रिझल्ट येतो. पण स्लो रिझल्ट हा मेडिसिन नाही आहे, न्यूट्रिशन आहे, लाईफस्टाईल चेंज करायची आहे, माइंडसेट चेंज करायचा आहे. या सगळ्या गोष्टीला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. तो वेळ अरुण सरांनी स्वतःसाठी दिला म्हणून हा रिझल्ट आहे. जोरदार क्लॅपिंग करणार होता पण अरुण सरांसाठी. चरबीच्या गाठी कमी झाल्या. चरबीच कमी झाल्यावर गाठी कमी होणार ना. पण त्या हळूहळू साठताना कसे स्लो स्लो साठत गेल्या होत्या. हळूहळू कमी येणार. म्हणजे काय आहे की काम करतो आपण एकासाठी, रिझल्ट भेटतो अनेक ठिकाणी. म्हणजे परमास्ताई एकदा म्हणतात की म्हणत असतात बघा, वेलकम शतायुषी फॅमिली. एकावर तुम्हाला 10 फ्री. 10च काय, तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मिळतं. कारण शतायुषी म्हणजे कल्पवृक्ष आहे. तुमची इच्छा कराल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. ओके. पण त्याच्यासाठी स्वतःला वेळ द्यावा लागतो बरं का. आपण आता आपण जाणार आहोत वंजारीताईंच्याकडे जाऊ आणि मग आपण जाऊ आपल्याला अर्चिता मॅडम कडनं. आपण छान पैकी आज आपल्याला परत एक लाईफ मध्ये परत एक मूल्य जोडायची संधी मिळत आहे. ओके. कंटिन्यू दादा सुषमाताई. कुठे आहेत? शॉर्ट बट आमचे स्वीट. दादा कुठे आहेत? दादाला घेऊन बसा की. बाहेर मी उद्याला घेते त्यांचा पण एक्सपिरियन्स. ओके. ओके. Yes. नमस्कार, शुभ मला सकाळ गाणं सर्वांना. म्हणायची पाळीच गेली की माझी. तुझ्या गळा माझ्या गळा गुंपू आ मोती. गुंपू मोत्यांच्या माळा. येस. हो, सुषमाताई. तुझा गळा. चला. नमस्ते, सुप्रभात सर्वांना. माझे नाव सुषमा वंजारी. मी सांगली येथून आहे. मी बाय बॅकग्राऊंड मी आरोग्य खात्यामध्ये गेले 35 वर्ष काम करत आहे. म्हणजे वयाच्या 22व्या वर्षापासून मी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये टेक्निशियन म्हणून काम करते. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा आणि तो आरोग्याचा, आजारांचा खूप जवळचा संबंध आला. आणि पण जोपर्यंत मी तरुण होते तोपर्यंत कदाचित माझी जास्त हालचाल होती. मी थोडंसं म्हणजे शारीरिक हालचाल होती. व्यायामाचा माझा काही संबंध नव्हता. जशी जशी मुलं मोठी होत गेली तसं तसं कदाचित मी म्हणजे हालचाल माझी खूप मंदावली. सगळ्या कामाला बाई आली. काय काय म्हणजे असं की शारीरिक हालचाल कमी होत गेल्या. 2014 पर्यंत माझं वजन 52 किलो हे स्टिक होतं. लग्नापूर्वी 36 होतं. नंतर 2 मुलांच्या जन्मानंतर 52 किलोवर आलं. आणि 2014ला माझी ट्रान्सफर खूप जवळच्या ठिकाणी झाली. गाडीवरनं जाणे, गाडीवरनं येणे, दिवसभर बसून राहणे
आणि कदाचित त्या वेळेला मला जे मासिक पाळी जायचे ते माझे जे ते वय होतं, त्या माझ्या शरीरामध्ये काही काही बदल होत गेले. वजन वाढत गेलं म्हणून मी कमी खात गेले. माझं खाण्याचं प्रमाण 4 कप्पा नेऊन खात होते, ते मी हळूहळू 1 चपाती आणि थोडीशी भाजी एवढ्यावरच आले. मला 2000 सालापासून किडनी स्टोनचा त्रास होता, म्हणून काकडी, टोमॅटो असलं काही मी खात नव्हते. मला डॉक्टर म्हणायचे की हे काही खायचं नाही. पाणी पिण्याचं प्रमाण, कदाचित आरोग्य खात्यात काम करते, हात आपले सतत म्हणजे मला असं वाटायचं की ते जंतुमुक्त नाही म्हणून पाण्याच्या बॉटलला हात लावायचा नाही. असं करत करत पाणी पिणं हे ओघाने कमीच झाले. म्हणजे बघा, मनावर तो पण एक परिणाम होत गेला की यार आपण लॅबमध्ये काम करतोय, आपण कुठे हात लावायचे नाही. असं करत करत माझं वजन वाढत गेलं. जसं मासिक पाळीच्या कालावधीमध्ये आपल्या असंही कॅल्शियम कमी होत असते, व्हिटॅमिन डी कमी होत असते. हे सगळं माहीत असून सुद्धा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष. म्हणजे मी असं म्हणते की माझ्या लाईफस्टाईलमुळे, माझ्या विचारांमुळे माझ्यामध्ये माझी अशी एक वेळ आली की मला नी रिप्लेसमेंट पर्यंत मी गेले. मला डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या गुडघेच बदलावे लागणार आहे, तुझी हाडं ठिसूळ झालेली आहे. तर सांगलीचे डॉक्टर तर डायरेक्टच आपलं नी रिप्लेसमेंटला तयार होते. पण कोल्हापूरचे एक डॉक्टर इतके चांगले भेटले की त्यांनी मला एकच सांगितलं की तू पहिला तुझं वजन कमी कर. इमारत केवढी तो पाया केवढा हा विचार कर, वजन कमी कर. वजन जर कमी केलीस तर मग आपण पुढचं बघूया. असंही नी रिप्लेसमेंट नंतर वजन कमी करणं हे ओघाने आलंच. आणि तुझी हाडं ही ठिसूळ झालेली आहे. जर हाडं ठिसूळ झालेली आहे, एखाद्या पोकळ भिंतीमध्ये एखादा खिळा मारला तर तो खिळा तिथे राहील का? आणि राहिला तरी तो किती वजन पेलू शकणार आहे? अशी सध्या तुझ्या हाडांची अवस्था आहे. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू झाली. महिन्याला जवळजवळ 15,000 ते 16,000 रुपये मी खर्च करत होते. आणि त्यावेळेला त्यांनी मला स्विमिंग करायला सांगितलं. मी स्विमिंगला जात होते. पण मी थकत होते. दिवसभर नोकरी, संध्याकाळी स्विमिंग आणि परत येणे. आणि माझे लाईफस्टाईल खूप, म्हणजे माझं मानसिकता इतकी खराब झाली होती ना की घरातलं वातावरण बिलकुल अशांत झालं होतं. त्याच दरम्यान मला डॉक्टर यमाटे सर भेटले. डॉक्टर यमाटे सरांनी मला शेटळशीची ओळख करून दिली. आणि शेटळची ओळख केल्यानंतर मला वाटत होतं की आपल्याला हे जमेल का? पण हे जमवून घ्यायचं काम हे आपले कोच करतात, हे 100% आहे. त्यांनी मला हळूहळू माझ्या लाईफस्टाईल मध्ये चेंज करायला शिकवलं. मला त्यांनी लवकर उठून योगा, वर्कआउट इथे मला जॉईन करायला शिकवलं. माझं त्यांनी डाएट बदलला. सकस संतुलित आहारामुळे मी असं म्हणेल की मी सकाळचा वर्कआउट करून, दिवसभर ऑफिस करून, संध्याकाळी स्विमिंग करून घरात येत होते, तरी सुद्धा मी अगदी ताजीतवानी राहत होते. ही कमाल आहे आपल्या सकस संतुलित आहाराची. घरचं जेवण जेवून जे मला जमत नव्हतं ते सकस संतुलित आहाराचा माझ्या आहारामध्ये समावेश केल्यामुळे मला जमलं. मी कधी काकडी, टोमॅटो खात नव्हते. मी सॅलड खायला चालू केलं. आणि असं म्हणजे ती माझ्या मनाच्या काही काही गैरसमजुती होत्या, त्या सगळ्या गैरसमजुती इथे दूर झाल्या. पाणी प्यायला शिकले. 2000 सालापासूनचा जो माझा किडनी स्टोनचा त्रास होता तो 2024 ला जशी मी जॉईन झाले, आज तागायत मला किडनी स्टोन हे प्रकारच माहित नाहीये. 3 महिन्यामध्ये माझं 15 किलो वजन कमी झालं. जेव्हा मी डॉक्टरांना भेटले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं तू जे करतेस ते योग्य आहे. मी त्यांना सकस संतुलित आहाराबद्दल पण सांगितलं. मला म्हटले खूप छान प्रोग्रेस आहे तुझा. आणि अक्षरशः म्हणजे असं म्हणेल ना की ज्या पायाने मला चालता येत नव्हतं, मी नोकरी सोडायची असा विचार करत होते, ते पाय आज खूप छान पैकी स्वतःचं वजन पेलतात, छानपैकी चालतात, पळतात. काही लिमिटेशन्स माझ्या वयोमानाप्रमाणे 100% असणार. मला हे म्हणजे हे सुद्धा आपल्याला या शेताळशी फॅमिलीने सांगितलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगेल, सकस संतुलित आहार तर आहेच, पण हा जो मॉर्निंग सेशन आहे ना त्यांनी माझ्या मनावर खूप छान परिणाम केला आहे. की एकेकाळी नकारात्मकताकडे गेलेलं माझं मन सकारात्मक झालेलं आहे. आणि मी असं म्हणेल की रोज हे जे काही ऐकतोय त्याचा मनावर इतका परिणाम होतो ना की ज्या दिवशी मला कंटाळा येतो ना त्या दिवशी मला शेटे सरांचं म्हणा, पद्मजाताईंचे म्हणा, आपल्या सुजाताताईंचे म्हणा वाक्य असे मनामध्ये घुमतात. काय हे का करायचं आहे, हे सगळे वाक्य घुमल्यावर लगेच मी म्हणते उठ उठ सुषमा, चल
1-2 मिनिटं कंटाळा येईल, पण एकदा उठलीस की तू तुझा योगा चालू करणार आहे. आणि मॉर्निंग सेशनचं तर मला व्यसनच झालेलं आहे. हे जर लावलं नाही तर माझा काही दिवसच चालू होणार नाहीये. आणि इथे बोलायचं पण मला व्यसन आहे, पण मला बरेच जण म्हणतात, ए जरा कमी बोलत जा, खूपच बोलतेस. आणि येस, कदाचित ते खरंच आहे, खरंच आहे सुषमाताई. घड्याळ बघा आता. हे राहिलं ना, आपला अर्चिता मॅडमांचा टॉपिक कमी व्हायला लागला. अर्चिता मॅडम धडक 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 होत असेल आता, कारण हे थांबतात कधी. भारी एक्सपिरियन्स आहे, रिअल सांगते. गुडघ्याचा प्रॉब्लेम एवढ्या आयडियल वेट वर आल्यात, एनर्जी लेवल एकदम पॉवरफुल आहे. भेटायचं असेल तर आज तासगावात भेटणार आहेत बघा त्या. ओके, चलो सुषमाताई, थँक्यू. जोरदार क्लॅपिंग करू आपण सुषमाताईंसाठी. आणि लई काय काय कविता करतायत, काय काय करतायत, एकदम ऍक्टिव्ह. रिटायरमेंट खूप जवळ आहे आणि त्यामुळं एकदम ऍक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. येस, 31 डिसेंबर आहे ताई. आलेच की मग. ओ भारी. चला, पूर्ण वेळ आम्हाला भेटणार आहेत त्या. जोरदार क्लॅप करू आपण सुषमाताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत अर्चिता मॅडमांच्याकडे. अर्चिता मॅडमांची ओळख द्यायला मी वेळ न घालवता, अर्चिता मॅडमांची ओळख म्हणजे स्वतःच त्यांचं वक्तृत्व तुम्हाला लक्षात येईल. खूप छोटी आहे पण विचार खूप मोठे आहेत, आणि मोठ्यानं शिकवते ती, छोट्यानं नाही. त्यामुळे आपल्याला शिकवायला लागले. त्यामुळे जाणार आहोत, जास्त वेळ न घालवता. अर्चिता, कंटिन्यू. सुमित सर, ऑल म्यूट टाका. येस ताई, अनम्यूट करा अर्चिता. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. छानपैकी आज आपण 2 एक्सपिरियन्स ऐकलो आणि ह्या एक्सपिरियन्स मधून एक कळतं की वंजारी सुषमाताई ह्या आरोग्य खात्यात काम करतात, पण बदललेली जीवनशैली आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्य खात्यात काम करत असताना आरोग्य किती महत्वाचं असतं आणि कसं बिघडतं हे माहीत असताना सुद्धा आरोग्य बिघडत गेलं. आपण बोलता बोलता सहज बोलून जातो की आपली जीवनशैली म्हणजे काय असतं की लाईफस्टाईल. आजकालची लाईफस्टाईल ही खूप धकाधकीची आहे, लाईफस्टाईल बदलली आहे. सहज आपण बोलून जातो. खरंच लाईफस्टाईल आपली बदललेली आहे का, कशामुळे बदलली आणि कशी बदलली हे पण खूप महत्वाचं आहे. खरंच आपली लाईफस्टाईल ही बदललेली आहे, कारण माणसाचं जे सगळं लक्ष आहे ते लक्ष कशावरती आहे माहितीये का? माणसाचा असण्यापेक्षा दिसण्यावरती जास्त लक्ष आहे. म्हणजे आपण कसे आहोत, आपलं आरोग्य चांगलं आहे का, आपल्या सवयी चांगल्या आहेत का, आपण व्यवस्थित खातो का, आपण चांगले विचार करतो का, यापेक्षा मी जगाला कसा दिसला पाहिजे, कशी दिसली पाहिजे आणि जग मला कोणत्या नजरेतून पाहणार आहे याच्याकडे आपलं लक्ष जास्त चालतं. मग असण्यापेक्षा दिसणं, दिखाऊपणा जास्त होत चाललेला आहे आणि त्या मानाने आपली लाईफस्टाईल ही बदलत चाललेली आहे. लाईफस्टाईल बदलत असताना अनेक चॅलेंजेस सुद्धा आपल्याला येत आहेत. आपण म्हणतो की आजचं जीवन हे धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे. ठीक आहे, आजचं जीवन धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे, सगळं मान्य आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की आपली जी दिनचर्या असते ती दिनचर्या ही व्यवस्थित असावी लागते. म्हणजे आजकाल माणसाचं झोपणं वेळेवर